तुम्ही मुद्दा सांगत होते की सुनावणी पार पडली आणि कपिल सिब्बल युक्तिवाद करत होते। माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असणारी आमची याचिका शिवसेना विरुद्ध एका शिवसेनेच्या विरोधात उभे राहिलेल्या ग्रुपने जे नंतर स्वतःच शिवसेना म्हणू लागले, ही जी मालिका होती याची जी SLP होती, ही SLP दाखल झाल्यापासून बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित होती। तारखांवर तारखा पडत होत्या, पण आज सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीसाठी आमची याचिका घेतली। आमचे ज्येष्ठ वकील जे कपिल सिब्बल साहेब आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ, त्यांनी आणि देवदत्त कामत हे आमच्या बाजूने उभे राहिले। श्री कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना संपूर्ण म्हणजे 2022 जून 19 जून पासूनच्या 20 जून पासूनच्या सर्व घडामोडी या सर्वोच्च न्यायालयासमोर त्रोटक पद्धतीने परंतु अत्यंत व्यवस्थितरित्या सर्वोच्च न्यायालयासमोर मांडल्या। सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश आणि त्यांच्याबरोबर असलेले 2 न्यायाधीश यांची 3 जजचा बेंच आहे आणि त्याचं हिअरिंग आज पुन्हा सुरू झालं। आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की हे सगळं सरळ अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे की यामध्ये कोणीही कुठचाही वाद प्रतिवाद केला असेल तरी तो टिकून राहणारा नाही आहे। कारण शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ही शिवसेना आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यांचीच आहे आणि तो खोडण्याचा जो परिणाम किंवा तो खोडण्याचा जो प्रयत्न ज्यांनी केला तो मला वाटतं आता या सुनावणीनंतर नक्कीच हाणून पाडण्यात येईल। कारण न्यायावर आणि या आपल्या घटनेवर आज जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलेली आहे, ज्या घटनेच्या आधारावर एक जिवंत लोकशाही जी आपण सगळ्या जगामध्ये मिरवतो की आमची लोकशाहीची जननी भारत आहे, तर खरोखर त्याला साजेसा असा न्याय या सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। सर, मला मुद्दा असा विचारायचा आहे की घटनेचा जो उल्लेख होता तो वारंवार कपिल सिब्बल यांच्याकडनं केला गेला। घटना सगळ्या सुप्रीम इलेक्शन कमिशन मध्ये दिलेल्या आहेत, इलेक्शन कमिशनने त्या ऑन रेकॉर्ड घेतलेल्या आहेत, पण असं असतानाही ती पाळली गेली नाही। हा मुद्दा कपिल सिब्बलांकडनं वारंवार मांडला जात होता। कपिल सिब्बल साहेबांनी वारंवार या गोष्टीचा उल्लेख केला की शेड्यूल 10 म्हणजे परिशिष्ट 10 यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी अगदी सुस्पष्ट आहेत। 1986, 85, 86च्या दरम्यान ज्या वेळेला अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायदा ज्या वेळेला लागू झाला त्याच्यानंतर 2003 मध्ये फार मोठी सुधारणा त्यामध्ये करण्यात आली। तोपर्यंत 1/3 गट जर असेल, जर तुमच्या लेजिस्लेटरचा म्हणजे MLAचा असेल, MPचा असेल, तर त्याला मान्यता मिळत होती। सेपरेट ग्रुप म्हणून तो रेकग्नाइज केला जात होता। तेच मुळात कलम काढून टाकण्यात आलं, त्याच्यावर तो कायदा अमेंड केला गेला आणि या अमेंडमेंट नंतर आता तुमच्या पक्षा म्हणजे जी ओरिजिनल पार्टी आहे ती पार्टी जोपर्यंत मर्ज करत नाही, दुसऱ्या पार्टी बरोबर मर्ज होत नाही आणि या झालेल्या मर्जिंगला 2/3 सदस्य जोपर्यंत त्याला पाठिंबा देत नाहीत, त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाहीत, तोपर्यंत मर्जर होत नाही। आणि हे परिशिष्ट 10 मध्ये शेड्यूल 10 मध्ये सुस्पष्टरित्या लिहिलेलं आहे आणि त्यामुळे कुठच्याही लेजिस्लेटरने म्हणजे कुठच्याही MLAने किंवा MPने अशा प्रकारची कृती केली ज्याच्यामध्ये 2/3 नंबर असेलही तुमच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचा, परंतु लेजिस्लेटिव्ह पार्टीला कुठलाही हक्क नाहीये, ओरिजिनल पार्टीने मर्जर केल्याशिवाय ते होऊ शकत नाही। त्यामुळे त्यांनी केली अशी कृती दुसऱ्या पक्षाबरोबर किंवा दुसऱ्या बरोबर जाणं आणि त्याला कुठेतरी थारा मिळायचा प्रयत्न कोणीही केला असेल स्वतःच्या अधिकारांखाली, तो अधिकार धरला जात नाही। याचं कारण कायदा सुस्पष्ट आहे आणि कुठल्याही लेजिस्लेटरला त्याच्या प्रकारचं 2/3 जरी का असले
तरी त्याच्या प्रकारचं हे करता येत नाही. ते सरळ बाद होतात. देसाई साहेब, युक्तिवादावेळी कोर्टानं प्रश्न विचारला की तुम्ही पक्ष आणि चिन्हाच्या बाबत बोलत आहात का, असा प्रश्न जेव्हा कपिल सिब्बलांना विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी फक्त आता आमदार नाही, दोन्ही ते म्हणाले की आमदार डिस्क्वालिफिकेशन आणि हे लागूनच आहे. डिस्क्वालिफिकेशन आणि सिंबलच्या बाबतीमध्ये त्यांनी बोललं नाही. शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेला पक्ष आहे, त्यांनी केलेलं स्वतः बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताने रेखाटलेलं ते धनुष्यबाण ते चिन्ह होतं. तर या गोष्टीवर आपण दुसऱ्याने अधिकार मागणं, अधिकार आहे असं सांगणं सुद्धा किती चुकीचं आहे. आणि आम्ही त्या बाकीच्या गोष्टींमध्ये जात नाही, कारण कायदा सुस्पष्ट आहे. आणि या कायद्याने जर जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या घटनेला अनुसरून जर या गोष्टी होत नसतील तर मग याच्यासारखं दुर्दैव नाही आणि ते तसं होणार नाही. कारण आम्ही शेवटी या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी आलोय आणि आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे, पूर्ण खात्री आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय न्याय करणार. 4 तारखेला कपिल सिब्बल यांनी सुरुवात करताना टीएमसीचा उल्लेख प्रत्यक्षरित्या केला, सगळ्यांचा केला. तुम्हाला वाटतं की तुमचं प्रकरण शिवसेनेपुरतं मर्यादित न राहता याचा एक लार्जर इम्पॅक्ट होईल अर्थात, कारण त्यांनी आज टीएमसी मध्ये झालेल्या पक्षांतराचा अशा प्रकारचा उल्लेख केला. त्यांनी दिल्लीमध्ये झालेल्या पक्षांतराचा उल्लेख केला. महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांचं म्हणण्याचं एकच हे होतं की सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत या निकालावर निकाल देत नाही तोपर्यंत त्यांना असं राजरोसपणे वाटतंय कुठच्याही याला की आपण काय करेसो हम करेसो कायदा, आम्ही कुठेही जाऊ शकतो, कुठेही हे करू शकतो. मग ओरिजिनल पार्टी कुठे राहिली आणि रिप्रेझेंटेटिव्ह पार्लमेंट आपण जे रिप्रेझेंटेटिव्ह पार्लमेंट आपण जे भारतामध्ये आपण हे करतोय ते मग कुठे गेलं. तर त्यामुळे आपण प्रातिनिधिकरित्या ज्याप्रमाणे पक्षाचं प्रतिनिधित्व करतं त्याला फार महत्व आहे. आजच्या या पार्लमेंटरी भरत गोगावले आणि सुनील प्रभू यांचा देखील उल्लेख झाला. सर्वोच्च न्यायालयाने अगोदर दिलेल्या निकालाचा देखील उल्लेख झाला. काय प्रकरण होतं? भरत गोगावले यांनी स्वतःला वेगळा पक्ष आणि आम्हीच ओरिजिनल पक्ष आहे म्हणून स्वतः सुनील प्रभूंची निवड आम्ही रद्द करतो आणि भरत गोगावलेला नेमतो. यामध्ये सुनील प्रभू हे ओरिजिनल पार्टीचे व्हीप आणि प्रतोद चीफ होते, हेही ते त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय. ते एका अर्थी चांगलं आहे, जे सर्वोच्च न्यायालयामध्ये फार मोठा पुरावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने तो घेतलेला आहे. आणि ही SLP जी आहे त्या SLP स्पेशल पिटिशन मध्ये या गोष्टींचा पुरेपूर समाचार घेतला जाईल.